नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 मधील आज झालेला पेपर म्हणजेच या ठिकाणी बघा, कालचा जो 9 सप्टेंबर 2025 चा जो पेपर होता, तर या पेपर मधील सर्व शिफ्ट मधील प्रश्न आपण या ठिकाणी करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा आगामी परीक्षेमध्ये होणार आहे। बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न बघा काय आहे विद्यार्थी मित्रो, क्रिकेट मधील संबंधित आहे। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात सामनावीर हा कोणता खेळाडू ठरला? बघा, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये अंतिम सामन्यामध्ये सामनावीर हा कोणता खेळाडू ठरला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। ओके, सामनावीर बघा, पर्याय बघा, पॅट कमिन्स, टेम्बा बमुआ, ॲडम मार्क्रम की ट्रॅव्हिस हेड। तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ॲडम मार्क्रम। ओके, ॲडम मार्क्रम हा जो आहे हा WTC च्या अंतिम सामन्यामध्ये जो असतो हा सामनावीर ठरलेला आहे। ओके, बघा आता WTC ही जी आहे ही कसोटी जागतिक टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजे जागतिक कसोटी विश्वविजेता या ठिकाणी ही स्पर्धा होती। त्या संदर्भात थोडंसं बघूया। बघा, ॲडम मार्क्रम जो आहे या ठिकाणी हा विजेता ठरलेला आहे, या ठिकाणी सामनावीर आहे। बघा, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप म्हणजे ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 विजेता कोणता संघ ठरला आहे? तर दक्षिण आफ्रिका हा संघ त्या ठिकाणी विजेता ठरला आहे। त्यांनी अंतिम कसोटी सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध लंडन मधील लॉर्ड्स या ठिकाणी जिंकला। कधी झाले होते सामने? तर 11 ते 14 जून 2025 दरम्यान हा अंतिम सामना खेळण्यात आला होता। आणि साऊथ आफ्रिकाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाचा जो सेट केलेला टार्गेट होतं ते किती होतं? 282 धावांचं। तर हे लक्ष्य 5 विकेटने त्या ठिकाणी शिल्लक ठेवून त्यांना जिंकून घेतलेलं आहे। ओके, तर बघा 5 विकेटने त्यांनी हा सामना जिंकला। आता यामध्ये ॲडम मार्क्रमची जी खेळी होती, बघा ॲडम मार्क्रमची जी खेळी होती, किती रन्स काढले होते त्यांनी? तर 136 धावांची त्याची खेळी होती। ही खेळी ऐतिहासिक ठरली, ज्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले। बघा, या विजयाने दक्षिण आफ्रिकेची 27 वर्षाची ICC टायटलची जी खंत होती ती त्या ठिकाणी संपलेली आहे। म्हणजे 1998 पासून जे आहे यांना कोणतेही पदक त्या ठिकाणी ICCची कोणतीही ट्रॉफी जिंकता आली नव्हती दक्षिण आफ्रिका संघाला, तर ती त्या ठिकाणी कमी पूर्ण झालेली आहे। ओके, चला बघा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपण बघितलेला आहे। आता यामध्ये जर बघितलं तर आपल्याला कोण आहे WTC विश्वविजेता कोणता ठरलेला संघ आहे? तर हे लक्षात असणार आहे कोण ठरलाय? तर WTC जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 चा विजेता संघ हा दक्षिण आफ्रिका आहे। कोण आहे? दक्षिण आफ्रिका। आणि उपविजेता आहे ऑस्ट्रेलिया। ओके, उपविजेता कोणता संघ ठरलेला आहे? तर ऑस्ट्रेलिया हा त्या ठिकाणी उपविजेता ठरलेला आहे। ऑस्ट्रेलिया संघाला 5 विकेटने त्यांनी पराभव करून हा गौरव संपादन केला। आणि कर्णधार कोण होता? तर कर्णधार होता टेम्बा बमुआ। ओके, कर्णधार कोण होता? टेम्बा बमुआ हा त्या ठिकाणी कर्णधार होता। मित्रांनो, जर हा प्रश्न आवडला, जर व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके, अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, KDMC चे मुख्यालय कुठे आहे? म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मुख्यालय कुठे आहे? डोंबिवली पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पश्चिम की कल्याण पूर्व? तर विद्यार्थी मित्रो, KDMCचं मुख्यालय कुठे आहे असा हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे। काय प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बघा विद्यार्थी मित्रो, KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? तर हे आहे डोंबिवली पश्चिम। म्हणजेच पर्याय क्रमांक सी, डोंबिवली पश्चिम हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे, डोंबिवली पश्चिम। ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला याची PDF हवी असेल, फ्री PDF साठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, KDMCचे मुख्य महसूल स्रोत कोणता आहे? ओके, KDMCचा मुख्य महसूल स्रोत कोणता आहे? महसुलाचा स्रोत विचारलेला आहे। मालमत्ता कर, पाणी कर, वाहन कर की दंड व शुल्क? तर विद्यार्थी मित्रो, मुख्य स्रोत आहे तो म्हणजे मालमत्ता कर। ओके, कोणता आहे? मालमत्ता कर। ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे विद्यार्थी मित्रो, KDMCच्या 2025च्या विकास आराखड्याचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? ओके, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 2025चा जो विकास आराखडा आहे तर या विकास आराखड्याचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? पूर्णपणे डिजिटल KDMC, पर्यावरणपूरक शहर, शाश्वत स्मार्ट सिटी, वाहकमुक्त म्हणजे वाहनमुक्त KDMC? विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी शाश्वत स्मार्ट सिटी हे याचं उत्तर आहे। ओके, ऑप्शन नंबर 3 म्हणजे पर्याय क्रमांक सी, शाश्वत स्मार्ट सिटी
हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि PDF साठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात. ओके, राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात. हा त्यांचा कोणता अधिकार आहे? कायदेविषयक, वित्तीय अधिकार, कार्यकारी अधिकार की न्यायिक अधिकार? बघा, राज्यपालांद्वारा मुख्यमंत्र्यांची नेमणूक हा कोणता अधिकार आहे? कायदेविषयक आहे का? नाही. वित्तीय अधिकार देखील नाही. तर हा त्यांचा कार्यकारी अधिकार आहे. कोणता अधिकार आहे? हा त्यांचा कार्यकारी अधिकार आहे. ऑप्शन सी, कार्यकारी अधिकार हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कार्यकारी अधिकार हा त्यांचा ठरतो त्या ठिकाणी. बघा, कायदेविषयक म्हटलं तर कायदा निर्माण मध्ये असतं. वित्तीय अधिकार या ठिकाणी वित्त विभागाच्या स्थापनेसंदर्भात आहे आणि मुख्यमंत्र्यांची नेमणूक हा कार्यकारी अधिकार आहे. क्षमादानाचा अधिकार वगैरे जे काय ते न्यायिक अधिकारामध्ये येतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केले आहे? बघा, हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता. वृत्तपत्रासंदर्भात प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहेत. बघा, कोणता आहे? केसरी, मुकनायक, सुधारक की हरिजन? बघा, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं वृत्तपत्र कोणतं आहे? तर ते आहे केसरी. ओके, ऑप्शन ए केसरी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र कोणतं आहे? तर त्यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे विद्यार्थी मित्र केसरी. ओके, केसरी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत. हे प्रश्न जे आहेत KDMC महानगरपालिकेमध्ये विचारण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थी मित्र मग मुकनायक कोणाचं आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. ओके, मुकनायक कोणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे मुकनायक आहे. त्यानंतर अजून जे इतर आपण बघतो म्हटलं तर अजून जे होते त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत. जसं की बघा, हरिजनाचे कोण आहे? तर महात्मा गांधी. हरिजन कोण आहे? महात्मा गांधी यांनी हे सुरू केलेलं आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न बघा. कलम 24 हे कशाशी संबंधित आहे? ओके, कलम 24 जो आहे हे कशाशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. राष्ट्रपती, राज्यपाल, महाधिवक्ता की बाल कामगार प्रतिबंध? तर कलम 24 हे कशाशी संबंधित आहे? तर कलम 24 जो आहे विद्यार्थी मित्र हा बाल कामगार प्रतिबंधा संबंधित आहे. ओके, पर्याय क्रमांक डी बाल कामगार प्रतिबंध हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, राष्ट्रपती जे आहे राष्ट्रपतीची कलम काय आहे? तर राष्ट्रपतीची कलम म्हटलं तर कलम 52 येतं. राष्ट्रपतींची काय कलम? 52. राज्यपालाची पदाची कलम काय? तर कलम 153 नुसार राज्यपाल आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र महाधिवक्ता जो आहे महाधिवक्ताची काय? तर 165. ओके, 165 नुसार महाधिवक्ता आहे. आणि कलम 24 जे आहे हे बाल कामगार प्रतिबंध. ओके, बघा, या स्वरूपात आपण पूर्ण स्पष्टीकरणासह सर्व ऑप्शनचं योग्य असं स्पष्टीकरण बघून या ठिकाणी हा व्हिडिओ डिस्कस करतो विद्यार्थी मित्र. व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला एक वेळ लाईक करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे. ओके, बघा, थोडंसं डिटेल या ठिकाणी. कलम 24 काय सांगतं? 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही मुलाला कोणत्याही कारखान्यात खाणीत कामावर ठेवता येणार नाही किंवा इतर कोणत्याही धोकादायक कामात त्याला गुंतवता येणार नाही, हे सांगतं कलम 24. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय विचारण्यात आला होता? खालीलपैकी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. ओके, फुलांचा काय समूहदर्शक? थवा, कळप, गुच्छा की पुंजका? तर फुलांचा काय असतो विद्यार्थी मित्र? तर फुलांचा काय असतो? गुच्छा असतो. फुलांचा काय असतो? गुच्छा. पर्याय क्रमांक सी फुलांचा गुच्छा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि या प्रश्नांची जर तुम्हाला PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. संयुक्त राष्ट्र UN ची अधिकृतपणे कधी स्थापना झाली? बघा, युनायटेड नेशनची स्थापना कधी झाली असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 1919, 1945, 1950 की 1949? काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र? संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना जी आहे ही 1945 ला झाली होती. ओके, पर्याय क्रमांक बी 1945 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, थोडंसं या ठिकाणी स्पष्टीकरण बघूया. UN ची जी सनद आहे, ओके, UN चार्टर ऍक्ट जो आहे 26 जून 1945 रोजी स्वाक्षरित झाली आणि 24 ऑक्टोबर 1945 रोजी अंमलात झाली आणि तेव्हापासून जो आहे 24 ऑक्टोबर हा
UN डे म्हणजे युनायटेड नेशन्स डे, संयुक्त राष्ट्रसंघ दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, क्लिअर आहे सर्वांना? 1945 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर होतं. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, इंटरपोलचे मुख्य कार्य काय? इंटरपोल जो आहे, इंटरपोलचे मुख्य कार्य काय आहे? बघा, काय असणार आहे इंटरपोलचं मुख्य कार्य विद्यार्थी मित्र? युद्ध निराकरण, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी तपासातील सहकार्य, व्यापार करार की अन्न सुरक्षा? तर इंटरपोलचं मुख्य कार्य म्हटलं तर काय आहे? आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी तपासातील सहकार्य. पर्याय क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आंतरराष्ट्रीय जी गुन्हेगारी आहे याच्यामध्ये तपासामध्ये सहकार्य करणे हे याचं मुख्य आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघण्यापूर्वी थोडंसं स्पष्टीकरण याचं बघा. मग आता याचं मुख्यालय कुठे आहे? ओके, बघा, इंटरपोल जे आहे मुख्यालय लिओन फ्रान्स या ठिकाणी येतं. आणि इंटरपोल म्हणजे ICPO सदस्य देशांच्या काय असते, याच्यामध्ये जे सदस्य देश आहेत त्याच्या पोलीस दलामध्ये माहितीची देवाणघेवाण आणि सहकार्य वाढवते. ओके, काय असते? सदस्य देशांची जी पोलीस आहे त्या पोलीसमध्ये काय माहितीची देवाणघेवाण आणि सहकार्य वाढवणे याचं उद्दिष्ट आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील विशेष नाम ओळखा. बघा, विशेष नाम ओळखायचं आहे. गंगा ही प्राचीन नदी आहे. ओके, गंगा ही काय आहे? प्राचीन नदी आहे. यामध्ये विशेष नाम काय आहे बरं? गंगा नदी प्राचीन की आहे? विद्यार्थी मित्र, गंगा ही नदी आहे. ओके, नदी सामान्य नाम आहे, गंगा हे काय विशेष नाम. नदी सामान्य नाम, पण कोणती नदी? गंगा नदी. त्याच्यामुळे याचं विशेष नाम कोण झालं? गंगा. पर्याय क्रमांक डी गंगा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, यानंतर पुढील प्रश्न बघा, मानव विकास निर्देशांक 2025 नुसार भारताचे स्थान कितवे आहे? ओके, मानव विकास निर्देशांक 2025 नुसार भारताचं जे स्थान आहे हे कितवं आहे असा प्रश्न आहे. 130, 131वे, 120वे की 125वे? तर भारताचं स्थान जे आहे याच्यामध्ये किती होतं विद्यार्थी मित्र? 130वे होतं. ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए 130 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गंगा, कावेरी, गोदावरी की कृष्णा? तर विद्यार्थी मित्र, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हटलं तर ती कोणती आहे? महाराष्ट्रातील आहे गंगा. ओके, महाराष्ट्रातील गंगा ही सर्वात लांब नदी आहे. गोदावरी ही सर्वात लांब नदी आहे. बघा, गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे आणि गोदावरीची लांबी ही किती आहे तर महाराष्ट्रामध्ये 1465. ज्याप्रमाणे गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे त्याचप्रमाणे गंगा ही देशातील सर्वात लांब नदी आहे. ओके, बघा मित्रांनो, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, खेलो इंडिया वॉटर फेस्टिवल कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? बघा, जो खेलो इंडिया वॉटर फेस्टिवल आहे हा कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक की जम्मू आणि काश्मीर? तर खेलो इंडिया वॉटर फेस्टिवल जो आहे विद्यार्थी मित्र हा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आहे? जम्मू आणि काश्मीर. पर्याय क्रमांक डी जम्मू आणि काश्मीर आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, खेलो इंडिया फेस्टिवल जो आहे हा जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, महिलांसाठी राज्य महिला आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? महिलांसाठी राज्य महिला आयोग स्थापन करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? केरळ, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश की तामिळनाडू? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे हे महिलांसाठी राज्य महिला आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य आहे. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीचे प्रश्न हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते. ओके, बघा, यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकास मुंबईचा शिल्पकार असे म्हणतात? बघा, खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकास मुंबईचा शिल्पकार असे म्हणतात? नाना शंकर शेठ, महात्मा फुले, लोकमान्य टिळक की भाऊ दाजी लाड? तर मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणता समाज सुधारक ओळखला जातो तर नाना शंकर शेठ. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मुंबईचा शिल्पकार म्हटलं तर नाना शंकर शेठ. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, KDMC अंतर्गत म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत प्रभागांची संख्या किती आहे? 122, 144, 77 की 88? तर KDMC अंतर्गत जे प्रभाग येतात ते आहेत 122. ओके, किती येतात? 122. पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील भरतीमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत.
दररोज असेच प्रश्न जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याकरता तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. त्याकरता करायचं काय, तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ यापुढे तुमच्याकडून मिस होणार नाही. तसेच जर तुम्हाला या प्रश्नांची PDF डाउनलोड करायची असेल तर काय करायचं आहे, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तिथे मी या प्रश्नांची PDF टाकलेली आहे. ती PDF तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.